नांदेड जिल्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नांदेड जिल्हा संघटनेच्या वतीने आज त्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता। 01 मागील थकीत वेतन तातडीने जमा करण्यात यावे। 02 11 महिन्याचा प्रशिक्षण संपल्यानंतर त्याच्या स्थापनेवर त्यांना नियमित रोजगार देण्यात यावा व 03 जिल्हा परिषदचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत जे काम चुकारपणा करत आहेत त्यांच्यामुळे थकीत वेतनास विलंब झाला आहे त्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी। या मागण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्राचे नेतृत्व लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर, नांदेड जिल्हा अध्यक्ष संतोष तेलंग, उपजिल्हाध्यक्ष नरेंद्र इंगोले, उपाध्यक्ष साहेबराव सचिव बालाजी मंडलापुरे, महिला जिल्हाध्यक्ष सौ सुकेशनी आठवले, नांदेड जिल्हा कार्यकारिणी व नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षणार्थी या संघटनेच्या माध्यमातून आपण आज लाडका भाऊ हा बेरोजगार झालेला आहे। बऱ्याच आस्थापनेचा कालावधी संपुष्टात आलेला आहे। फक्त शिक्षण विभाग सोडला तर कुठल्याही आस्थापनेवर आता कामाला जात नाही। त्याचं कारण आहे आमचा 11 महिन्याचा कालावधी संपलेला आहे। मला नम्र निवेदन करायचं माननीय मुख्यमंत्री साहेबांना, आम्ही एक बार टाकलेली फुल्ली 5 वर्ष चालते। इथलं सरकार 5 वर्ष आमच्या एका फुल्लीवर राज्य करते आणि त्या राज्यकारणामध्ये तुम्हाला सगळे बिल, सगळ्या प्रकारचे अनाउन्स तुम्हाला येऊन अरे बंद पडलेल्या पोस्ट ऑफिसचं सुद्धा लाखो रुपयाचं बिल येते। व्हॉट्सअपच्या काळामध्ये टेलिफोनची गरज नसताना करोडो रुपयाचा खर्च इथल्या मंत्र्यांच्या, आमदारांच्या गाड्या घोड्यांवर, टेलिफोनच्या बिलावर, पत्रव्यवहारावर होत असेल आणि माझा लाडका भाऊ या ठिकाणी 10,000 रुपये म्हणजे काहीच नाही, त्याच्यातले 3,000 रुपये त्या आस्थापनेवर कामाला जाण्यासाठी लागतात। 3,000 4,000 माझा लाडका भाऊ खर्च केल्यानंतर त्या आस्थापनेवर जाऊन काम करत असतो। अरे ज्या ठिकाणी तुमचा 80,000 पगारीचा माणूस त्या ठिकाणी काम करत असताना झोपा काढण्याचं काम करतोय, रिटायरमेंटला आलेल्या लोकांना तुम्ही पैसा अंतर्गत पुन्हा एकदा जॉईनिंग देण्याचं काम करू म्हणता, तशा प्रकारचा जीआर काढता। अरे लाजा वाटत नाहीत का? अरे रिटायर झाल्या माणसाची अर्धी बुद्धी भ्रष्ट होते, त्यांना दिसत नाही, त्याला शुगरची एक गोळी, बीपीची एक गोळी पाकिटात टाकून ड्युटी करतो। अरे माझं नवतरुण रक्त इथं गावतोय, इथं 8 घंटे प्रामाणिकपणे आपल्या इमानदारीने नोकरी करतोय आणि त्याला एवढे अवेल कशासाठी? तुमच्याकडे पैसा नाही। आज 5 महिन्याचं वेतन, अरे कोणता मायचा लाल कामावर जातो, तुम्ही 6 रुपये नाही, पोरं सांगू लागले फोन केल्यानं साहेब टिकताना पैसे नाही, कसं करावं यायचं? मी म्हणालो कसंही करा पण यायला पाहिजे, कारण यायचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, कलेक्टरच्या दारात बोंबल्याशिवाय यायला जाग येणार नाही।